नमस्कार मंडळी. टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. आज मी बनवलेलं आहे मस्त चमचमीत आणि झणझणीत चिकन. मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये एक मोठा चमचा हळद टाकलेली आहे आणि एक चमचा मीठ टाकलं आहे. हळद आणि मीठ चिकनला व्यवस्थित लावून घेतलं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून थोड्या वेळासाठी मॅरिनेट करायला ठेवलं. पॅनमध्ये 4 चमचे मी तेल टाकून घेतलं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टाकलेलं आहे 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरी आणि ते दोन्हीही छान तडतडलं की त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. कांदा थोडासा परतून घेतला आणि आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे आले लसूण पेस्ट. कांद्याबरोबर आले लसूण पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे. आता मी त्याच्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो टाकलेलं आहे. टोमॅटो थोडंसं परतून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत. यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा घरगुती मसाला आणि 2 चमचे चिकन मसाला टाकलेला आहे. आता हा मसाला मी मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यानंतर पॅनवरती झाकण ठेवून छान तेल सुटेपर्यंत मसाला शिजवून घ्यायचा आहे. 2 मिनिटानंतर मी झाकण काढलं, मसाला थोडासा हलवून घेतला आणि आता त्याच्यामध्ये आपण जे मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे ते चिकन टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता पॅनवरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटासाठी चिकन शिजू द्यायचं आहे. 5 मिनिटानंतर मी पॅनवरचं झाकण काढलं आणि तुम्ही बघू शकता की छान तेल सुटलेलं आहे. आता ते थोडंसं हलवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. चिकन थोडंसं मी हलवून घेतलेलं आहे आणि आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे 1 चमचा कसुरी मेथी. कसुरी मेथी मी चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. आता परत एकदा पॅनवरती झाकण ठेवून चिकन शिजू द्यायचं आहे. 5 ते 6 मिनिटानंतर पॅनवरचं झाकण काढायचं आणि चिकन शिजलं आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आहे. चिकन मस्त शिजलेलं आहे. आता मी गॅस बंद केला आणि त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेत आहे. आपलं मस्त गरमागरम, चमचमीत आणि झणझणीत चिकन सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. हे चिकन मी जीरा राईस बरोबर सर्व्ह केलेलं आहे. तुम्हीही एकदा अशा प्रकारचं चिकन नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप आभार. बाय बाय.